गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आहे इंडिपेंडन्स डे, ऑगस्ट 15 आणि मी तयार झालो आहे स्कूलमध्ये जायला. आज आहे ध्वजारोहण. मी इकडं आमचं दुंडग्यात कधी आलो आहे तेव्हापासून मी स्कूलला जातो आहे तिकडं ध्वजारोहण करण्यासाठी. मग आज मी चाललो आहे स्कूलला. मग चला जाऊया. इकडे बघ. आम्हाला चिवत आहे बघायचे सगळ्या. ए चुताय मारा ना. इकडे रोडा गाड बघ, तू गाड बघ. मी आणि माझं जाऊ आले आता. आमच्या गावात एक मारुती मंदिर आहे, त्याचं जवळ पंचायत आहे. मग तिकडे सगळं स्कूल गॅदर होतात हे ध्वजारोहण करायसाठी. तुम्ही बघू शकता सगळे मुलं आले आणि जी मुलं आहेत हे त्यांचं स्कूलचं वरती चालले. काही की तिकडं त्यांचं भाषण, सिंगिंग वगैरे काहीतरी त्यांचं फंक्शन आहे. मग त्याच्यासाठी त्यांनी वरती झाले. पाऊस आले म्हणून आम्ही पण तिकडे जाणार आहे आता वरती. मग नंतर आम्ही आले ते स्कूलचं वरती. मग तिकडे तुम्ही बघू शकता मुलं सगळं लाईनमध्ये थांबलेत. त्यांचं काहीतरी वॉर्मअप होते तिने. हे बघा कसे वॉर्मअप करायला. ते पण म्युझिक लावून. मला हे बघून आमचं स्कूलचं आठवण येत होतं, माझं चाइल्डहूड. मी जस्ट पोचलो घरी आणि हे स्कूलमधनं मुलांना बघून मला माझं स्कूलचं आठवण आलं. खूप म्हणजे खूपच. एवढं पण स्ट्रिक्ट नव्हतं बट होतं बरोबर. आणि आजच्या दिवशी खूप काय काय फंक्शन्स असते आमच्या गावात. डान्स वगैरे असतात. आमचे गावात जेवढे स्कूल्स कॉलेजेस आहेत ना त्यांच्याकडनं डान्सेस घेऊन येतात. डान्सेस असतात आज. म्हणजे आजचा दिवस ना एक असे मोठं लग्न असते ना तसलं सेलिब्रेट केले जातात आमच्या गावात. आणि माझं चाइल्डहूड मला आठवण आलं. आम्ही आज डान्स करायला रात्रीच आंघोळ करून मस्त केस धुवून चांगलं रेडी होऊन सकाळी आणि 5ला उठून तयार होऊन वाईट ड्रेस घालून येऊपर्यंत रडत मम्मीकडनं 1-2 मार खाऊन नंतर डान्ससाठी तयार व्हायचं. आणि NCCमध्ये होतो मी. NCC परेड असते, स्काउट्स गाईड्सचं परेड असते. खूप खूपच चांगलं असते. असले दिवस ना कधी विसरू शकत नाही. एवढं ब्युटिफुल असते. तेव्हा वाटत होतं हे काय असं वाटत होतं. बट आता वाटतं हे डेज कधी परत येणारच नाहीत, कधीच येणार नाही. म्हणून मी इकडं मला कधी पण असं टाईम भेटलं तर, कधी पण असं ऑपॉर्च्युनिटी भेटलं तर स्कूलमध्ये जायचं मी कधीच मिस करत नाही. मी जातो. कधीच त्यांना नच म्हणत नाही. मी नक्की जातो. त्या आल्याबरोबर मी काय ते स्वागत गीत आणि देशभक्ती गीत हे सगळं आमचं एक ग्रुपच होतं. 6 मेंबरचं एक ग्रुपच होतं. असं डुलवत हलवत तर ते गाणं म्हणायचं. खूपच मिस करतो मी खरंच. ते डेज आणि परत येणार नाहीत वापस. आणि मी आत्ता पण गेलो ना ते स्कूलला मी जाऊन यायचा प्रयत्न करतो, खरं ते होत नाही. मी आमच्या गावाला जातो सारखं खरं ते
ते फिलिंग वेगळंच असते. आम्ही डान्समध्ये असले आणि सिंगिंगमध्ये असलं तर आमचं एक ॲटिट्यूडच वेगळं असतं तेव्हा. मला चूज केले, वाव मी गाणं म्हणणार आहे, हो मी डान्समध्ये आहे, मी पुढे आहे, मी पाठीमागं आहे. आमचं आमचं ते ॲटिट्यूडच त्या मुमेंटसाठी तर ते वेगळंच असते. चांगलं रेडी होऊन यायचं. हे आता मी डान्समध्ये असलं तर मी सगळं तेव्हा छोटं होते आणि एक्स्ट्रा ते केस मी लावून घेत होते आणि सगळे आमच्याकडे बघायचं. आम्हाला एवढं मोठं फील होतं, हिरोईन. हिरोईनसारखं फील होत होतं. म्हणजे आम्ही आता एंट्री केलो आणि सगळं आमच्याकडे बघायला लई वाईट. ते फिलिंगच वेगळं आहे आणि मस्त फिलिंग आहे आणि ते कधीच वापस येणार नाही.